4-5 वर्ष केले जात आहे. आदिवासी प्रीमियर लीग च्या नावाने जे एक छोटस रोपट टाकलं होतं सर्व कमिटी मेंबर्सनी, त्याचं आज मात्र वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण पाहतोय. आणि रायगड जिल्ह्यामध्ये मात्र जे काही मातब्बर खेळाडू घडले जात आहेत त्याचीची परिणती आपण पाहतो की यावेळेला रबर बॉलचं सीझन सुद्धा आपण द्यायचं आहे. यावेळेला मात्र खांद्याचा अतिरिक्त वापर, थोडासा रिस्ट ऑफ द स्पिन केला जातोय, केवळ खांदा फिरवला जातोय, परंतु चेंडूची गती कमी केली जाते आणि सोहेल धार पवार यांना मात्र शांत ठेवलं जातंय. अजून एक मोठा खेळाडू ज्याने आदिवासी टेनिस क्रिकेटचं नाव सन्मानाने घ्यायला भाग पाडलाय असा सोहेल धार पवार आपण पाहतो. यावेळेला स्ट्रायकर एंडला, यावेळेला मात्र बाहेर, कोणतीही चुकी नाही. एक मोठं नाव खेळाडू म्हणून तर जबरदस्त असे आहेत आमचे अनंता पवार, परंतु पंच म्हणून त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. तर स्क्वेअर लेगला आपण पाहतोय एक काळ ज्यांनी गाजवला ते आमचे छोटे बंधू संजय, मॅन फ्रॉम चिचखांबला. नेहमीच चांगला निपक्ष निर्णय देण्यावर मात्र भर असतो. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर थोडा विचार करायला भाग पाडले जातंय. यावेळेला चेंडू स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय प्लॉट मध्ये. सर्वात मोठा षटकार येतो यावेळेला सोहेल धार पवारच्या बॅट मधून. या 6 धावेनी स्वतःचं खातं खोललं जातंय. धाव फलकावर धावा झाल्यात 18. सरासरी जी आहे ना ती सरासरी 13ची सरासरी राखायची आहे, परंतु इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर धावा झाल्यात 18. त्यामुळे निश्चितच ती सरासरी रोखली जाते. आपण पाहिलं ना तर या अगोदरचा सामना काय जबरदस्त भिडंत पाहायला मिळाली. किशोर नाईक यांचं सुपीक डोकं चाललं होतं त्या सामन्यामध्ये आणि सामना आपल्या हातून निसटणारा आपल्या संघाला मात्र जिंकून दिला. पुन्हा एकदा यावेळेला फटका फसलाय. 2 धावा होतील का नाही. दोन्ही जे खेळाडू आहेत ना ते रनिंग बिटवीन द विकेटला खूप सन्मान देतात. अजय भस्माला जर पाहिलं ना तर हा धावा चोरण्यामध्ये पटाईत असणारा असा खेळाडू. आणि हे माथेरान वन शॉट, यस वन शॉट आहे. धावफलकावर एकच धाव, एका षटकानंतर एकच धाव जोडली जाईल. एका धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 20च्या घरामध्ये, 19च्या घरामध्ये. एक धाव मायनस होईल. तदनंतर पुढील सामना यस आमचे संघ मालक विष्णू आणि अरुण यांचा योगिनी भाग्यश्री सारंग हा संघ, तर पात्रुदेवी वरंडेपाडा हे दोन्ही संघ भिडतील. जो संघ परास्त होईल त्याचा प्रवास इथे संपलेला असेल. तर एका संघाला मात्र निश्चितच पुढील सामना खेळण्या या स्पर्धेतील आव्हान टिकवण्याची संधी असेल. किशोर नाईक, बायकर मॅन, अलिबाग ओपन क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपल्या नावावर बाईक पटकावलेले आहे. हे सुद्धा एक मोठं नाव. जय महाराष्ट्र आणि युनिटी क्रिकेट स्पोर्ट्स करून खेळताना ह्या खेळाडूंसोबत एकत्रितरित्या खेळलं गेलं आणि निश्चितच तिथून जो त्यांचा प्रवास सुरू झालाय तो अद्यापही प्रवास आपण पाहतोय. स्वतःला ठेवलंय गेम मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा झेल होणार का, परंतु निश्चितच झेल होऊ शकत नाही. दुसरी धाव मात्र यावेळेला पूर्ण केली जाते सहजरित्या या 2 धावेने मात्र, आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 3 धावा. बोट फिरवली जात आहेत ते जाणतायत. समोर लेफ्ट हँड फलंदाज होता, त्या फलंदाजाला थोडासा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र ते प्लॅनिंग आहे ते वर्कआउट होणार का. कारण पाहिलं ना तर आपल्या मेरिटवर नेहमीच खेळण्यामध्ये यशस्वी ठरला जातो तो अजय भस्मा. सहजरित्या हा खेळाडू खेळतो, कोणताही आतताईपणा त्याच्या खेळामध्ये दिसत नाही आणि केवळ पुन्हा एकदा टायमिंगचा फटका. ही ताकद आहे त्याची. म्हणजे आपल्याला वाटतं की याच्या बॅटमधून मोठमोठे षटकार येणार नाही, परंतु जी काही सहजरित्या टायमिंग खेळला जातो या फलंदाजाच्या माध्यमातून तो केवळ पाहण्यासारखा असतो. एक नेत्रदीपक सुखद अनुभव. पुन्हा एकदा हा चेंडूला फेकून दिलंय. आता मात्र चौफेर हमला चढवला जातोय. किशोर नाईक यांच्या गोलंदाजीची हवा काढली जाते आणि धावा 6 धावेंनी वधारून धावफलक जाऊन पोचलाय.
तब्बल 35 रन ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र यावेळेला फटका फसलाय आणि झेल टिपलाय. सुरेख बॅकअप केला गेलाय आणि एक जबरदस्त खेळी करून अजय भस्मा बॅक टू डगआउट आणि सुरेख पद्धतीने हा फटका खेळला जातोय. करण यस, यावेळेला फलंदाजीसाठी गेलाय नारायण उर्फ कादरी. एक काळ या खेळाडूने गाजवलाय आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये. सर्वात शांत संयमी खेळाडू, माशी सुद्धा हलणार नाही चेहऱ्यावरून, परंतु त्याचा जो दरारा होता, सैतान ज्याला घाबरतो तोच हा कादरी, असा एक काळ आपण त्याच्या आणि जी नावं आपण ऐकतो महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये, राजेश सोरटे असेल, त्यानंतर पालवे असतील, त्या गोलंदाजांना सुद्धा एक काळ घाम फोडणारा असा फलंदाज. आणि महत्वाची म्हणजे गमतेची गोष्ट अशी का या खेळाडूने त्यांना माहिती सुद्धा नव्हतं या खेळाडूला का मी कोणाविरुद्ध चांगला खेळतोय, म्हणजे केवळ त्यांनी खेळण्याचं काम केलंय. परंतु सध्या निश्चितच हा एक गोल्डन मोमेंट्स आहेत, गोल्डन इतिहास आहे जो आपण सांगितला पाहिजे जुन्या खेळाडूंचा, कारण त्यांच्यामुळे क्रिकेट टिकून राहिला आणि नवीन नवीन खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळत राहिलाय. 2 षटकांचा खेळ इथे होतो समाप्त. 2 षटकानंतर धावफलकावर धावा झाल्यात 35. 18 चेंडू 28 धावांची गरज. चमत्कारिक गोलंदाजी होणार का? चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं किशोर नाईक आणि त्यांच्या टीमसाठी, संतोष कातकर यांच्या टीमसाठी साहिलने तो सामना फिरवला खरा म्हणजे, आणि काही षटक हाताळलं त्यांनी. आणि तदनंतर मात्र तब्बल शेवटच्या षटकामध्ये 18 धावा ठेवल्या होत्या आणि सुरेख गोलंदाजी केली गेली होती. तशी चमत्कारिक गोलंदाजी होणार का? येणारे 18 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय, मॅन फ्रॉम कांड्रोली. या वेळेला आ बेल मुझे मार या पद्धतीचा चेंडू फेकून दिला जातोय. ताकदवान फटका मिड विकेट रिजन मध्ये जातोय. षटकार षटकार षटकार. गोलंदाजीमध्ये आपल्याकडून धाबा गेल्यात, त्या धावा मात्र निश्चितच पुरेपूर वसूल केल्या जात आहेत सोहेल याच्याकडून. पुन्हा एकदा चांगला फटका. येस, नेक्स्ट मॅच योगिनी भाग्यश्री 11 सारंग पालेवाडी संघाचा कर्णधार. तदनंतर श्री पात्रुदेवी वरंडेपाडा, आमचे सामाजिक कार्यकर्ते अलिबाग मधील आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा कातकरी समाजावर कोणत्या अडचणी येवोत सतत धावून जाणारे आमचे श्री भगवान नाईक काका यांचा हा संघ. तर कर्णधाराला विनंती असेल आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तदनंतर योगिनी भाग्यश्री 11, विष्णू कातकरी आणि अरुण पवार यांचा संघ. पाहूया कोणाचं आव्हान स्पर्धेमध्ये जिवंत राहणार तर कोणाला घरचा रस्ता धरायला मिळणार. वळतोय सामन्याकडे. धावफलकावर धावा झाल्यात 42 आणि इथे आता दाखवून दिलं जातंय विजय सुद्धा इथे चमत्कारिकपणे पाहतायत या फटक्याकडे, कारण त्यांना वाटलं होतं की हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेईल, परंतु आपला जुना फ्लिक शॉट इथे दाखवला जातोय आणि सहजरित्या मात्र षटकार वसूल केला. चेंडू पोच करायचंय. 14 चेंडू केवळ 15 धावांची गरज. हा सामना लवकर संपवला जाऊ शकेल कदाचित. त्यामुळे कर्णधार आनंद वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण उर्फ जॉन्टी वाघमारे, दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. पाहिलं ना तर प्रवीणने सुद्धा स्पोर्ट्सचं दुकान टाकलेलं आहे. ही प्रगती अशीच मी तमाम आपल्या खेळाडूंना विनंती करेन, आपण आपल्या खेळाडूंना निश्चितच कसा लाभ होईल, त्यांची प्रगती कशी होईल याकडे लक्ष वेधायचं आहे. जरूर आपण त्याच्या शॉपला वगैरे भेट देऊन लाभ घ्यायचा आहे त्याच्या सर्व्हिसचा. इतरांना मोठं केलंय, आपल्या खेळाडूंना कधी मोठं करणार हा मोठा प्रश्न
इथे समोर उपस्थित राहतो. 49 धाबा. अजय बाद झाल्यानंतर मात्र सुरेख पद्धतीने आणि काय चेंडू जातोय गोळीच्या वेगाने, सहजरित्या चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकारसाठी आणि मॅच विनिंग पारी खेळताना सोहेलधार पवार. यावेळेला तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकानंतर धाबा झाल्यात 53. केवळ 12 चेंडू आणि 10 धाबांची गरज. येणारे 12 चेंडू 10 धाबांची गरज. आणि यावेळेला टायमिंग जुळला नाही, परंतु निश्चितच या षटकामध्ये सामना संपवला जाणार का? येणारे 11 चेंडू 9 धावांची गरज. चला कॅप्टन बोथ ऑफ द टीम्स, जास्त वेळ घेऊ नका आपण. यस, प्रवीण वाघमारे उर्फ जॉन्टी इथे आलेले आहेत. एक कर्जत तालुक्यातील उभरता हुआ सितारा आनंद वाघमारे, मॅन फ्रॉम वर्णे, एका आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूवर कर्णधार पदाचा भार सोपवलेला आहे. त्यामुळे मोठी मानाची गोष्ट आहे वर्णे गावासाठी आणि कर्जत तालुक्यासाठी सुद्धा. त्यामुळे निश्चितच आपण इथे यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. केवळ 3 धाबांची गरज. आणि पुन्हा एकदा जर जुनं हाड नारायण उर्फ कादरी फ्लिक मारू शकतो तर मी का नाही मारू शकत, हेच सोहेलधार पवार इथे दाखवून देत आहेत. आणि तब्बल हा त्यांच्या खात्यामधून आलेला 4था षटकार, त्यानंतर एक चौकार, अशा पद्धतीने मला वाटतं 32-34 धाबा त्यांच्या बॅटमधून आल्यात अद्यापपर्यंत, 33 धाबा. त्यामुळे निश्चितच मॅच विनिंग पारी त्याच्या माध्यमातून होते. मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांनाच जाईल, याबद्दल वाद नाही.